नमस्कार. थंडी सुरू झाली की प्रत्येक घरोघरी काही ना काही पौष्टिक आणि शरीराला ऊर्जा देणारे पदार्थ बनवले जातात. त्यातलाच एक पदार्थ म्हणजे तीळ शेंगदाण्याची पोळी. आज आपण या तीळ शेंगदाण्याच्या 7 ते 8 दिवस टिकणाऱ्या खुसखुशीत पोळ्या कशा तयार करायच्या हे पाहणार आहोत. ही पोळी पाहणं अगदी पुरीसारखी टम्म फुगलेली आहे. आता अशी टम्म फुगणारी पोळी तयार करण्यासाठी मी याचं पीठ मळताना यामध्ये एक खास साहित्य घातलेलं आहे. त्यामुळे तुमची पोळी लाटताना सुद्धा तुटणार नाही किंवा सारणसुद्धा अजिबात बाहेर येणार नाही. अशीच माझ्यासारखी पुरीसारखी ठम्म फुगेल. आता ह्या पोळीला रंग पहा, अगदी सुरेख आलेले आहेत. या पोळ्या 7-8 दिवस टिकण्यासाठी अशाच कलथ्याने चांगल्या अशा दाबत दाबत हलकेसे डाग सुटेपर्यंत भाजायच्या. म्हणजे कसे मस्त अशा टिकल्यासुद्धा जातात आणि मस्त अशा खमंग आणि खरपूस लागतात. आता ह्या पोळ्या तयार करण्यासाठी आपण जे सारण तयार केलं आहे ना, ते बनवायला सुद्धा अगदी सोपं आहे. ते रुचकर जास्तीचं होण्यासाठी मी यामध्ये एक खास साहित्यसुद्धा घातलेलं आहे. हे जे सारण आहे ते 3-4 महिने हवाबंद डब्यामध्ये अगदी छान टिकतं. आता आपण जेव्हा पोळी लाटतो ना, तेव्हा पोळी फाटू नये किंवा पोळीच्या अगदी कडेपर्यंत सारण पोचण्यासाठी ह्या पिठाचा उंडा कसा बंद करावा हे व्हिडिओमध्ये मी अगदी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. तुम्ही हव्या तशा पातळ जाड तुम्ही ह्या पोळ्या लाटून घेऊ शकता. ही पोळी पहा, तुम्हाला मी दाखवते. ह्याचा पापुद्रा पहा, आपोआप असा वेगळा झालेला आहे. अगदी कडेपर्यंत सारण याचं भरलेलं आहे, पसरलेलं आहे. कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी? आवडली असेल तर ह्या पोळ्या जरूर करून पहा. मस्त अशा 7-8 दिवस टिकतात. खुसखुशीत तयार झालेले आहे. अजिबात चिवट किंवा चिकट झालेले नाही. चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. रेसिपी आवडली तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.